बजाज डिस्कवर महाराष्ट्र. बजाज डिस्कवर महाराष्ट्रामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. पाली हे खरं तर तालुक्याचं ठिकाण, पण तालुक्याचं नाव मात्र आहे सुधागड. आणि हे नाव दिलं गेलंय सुधागड किल्ल्यामुळे. सुधागडाचं दुसरं नाव आहे भोरबगड. आज आपण सुधागडाला भेट देणार आहोत. रायगड जिल्ह्यातला सुधागड तालुका म्हणजे अनेक पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार. भृगु ऋषींचं वास्तव्य, संत ज्ञानेश्वर, नामदेव, समर्थ रामदास यांचे तीर्थाटन, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यविस्तारासाठी वावर, अशा अनेक घटनांनी इथला इतिहास संपन्न आहे. अनेक तीर्थक्षेत्र, कोरीव लेणी, अवघड खिंडी आणि घाटमार्ग, गरम पाण्याची कुंड अशी रेलचेल असल्याने सर्व प्रकारच्या पर्यटकांना आकर्षून घेण्याचं सामर्थ्य या परिसरात आहे. सुधागडला जायचे दोन मार्ग आहेत. एक पाच्छापूर मार्गे, दुसरा धोंडसे मार्गे. या पाच्छापूरचा थोडा इतिहास तुम्हाला सांगतो. पाच्छापूर हे नाव अकबर बादशाहवरून पडलं, पण हा तो अकबर बादशाह नव्हे, तर औरंगजेबाचा नावडता मुलगा अकबर. हा बापाविरुद्ध बंड करून संभाजीला जाऊन मिळाला होता आणि तेव्हा तो या पाच्छापुरात राहिला होता. पण मी मात्र पाच्छापूर मार्गे जात नाहीये, मी धोंडसे मार्गे जातो. धोंडसे हे सुधागडच्या पायथ्याचं छोटेखानी गाव. कोकणी तोंडावळ्याचं हे गाव आहे मोठं देखणं. उतरत्या छपराची कौलारू घरं, स्वच्छ सारवलेलं अंगण, नेटकं कुंपण लावून बंदिस्त केलेली परसबाग, हे सगळं अगदी चित्रातल्यासारखं रेखीव आणि नेटकं. गावात संतोष खंडागळे यांची भेट झाली. ते गडावरच्या देवीचे पुजारी, राहतात धोंडसे गावात. त्यांच्या ओसरीवर टेकलो. गडाविषयी गप्पा मारल्या, चहा घेतला आणि गडाकडे कूच केलं. धोंडसे गाव मागे पडत होतं. सकाळी उठून शेताकडे निघालेले शेतकरी भेटत होते. निवडुंगांच्या बेटांना वळसे घालत एका जुन्या ब्रिटिशकालीन पुलाला बाजूला ठेवत वाट एका कोरड्या पडलेल्या नदीपात्रापाशी येऊन थांबली. धोंडसे गावानजीकच्या दातपडी नदीच्या पात्रातून मी आता चाललोय. हा रस्ता सुधागडला जातो. पावसाळ्यात ही नदी दुथडी भरून वाहते. आता मात्र अडखळलो तर खरंच दातपडी. दातपडी सारख्याच अंबा, वळकी, कुंडलिका या नद्याही या परिसरातून वाहतात. सगळ्यांची जातकुळी सारखीच. पावसाळ्यात आकांड तांडव करत हाहाकार माजवणाऱ्या आणि दिवाळीनंतर या असं दगडधोंड्यांचा अंतरंग उघडून निश्चित पडून राहणाऱ्या. नदीचं पात्र ओलांडून मी मुख्य रस्त्याला लागलोय. तिथून पुढे दाट जंगल दिसतंय, म्हणजे वाटेत मला सावली मिळणार आहे मात्र नक्की. फाल्गुनाचं रणरणत ऊन आहे. जंगलात पानगळ झाली. वाळलेला पाचोळा पायाशी घेऊन बसलेल्या झाडांना लवकरच चैत्र येणार असल्याची वर्दी देत मी वाट चालतोय. माथ्यावर लाल भडक फुलांचा मुकुट घातलेली शालमलीची झाडं माझा प्रवास सुखावह करतात. या झाडांना काटेसावर असंही नाव आहे. या जंगलात साग, ऐन, हिरडा, धावडा, फणस, कोकम अशी अनेक झाडं दिसतात. एवढंच नव्हे तर अनेक औषधी वनस्पतींनी हे जंगल संपन्न झालेलं आहे. खरं तर पूर्वीच्या काळी सुधागडची ही वाट चांगली दगडी पायऱ्याने बांधून काढलेली होती. पण कोकणातला पाऊस संततधार, वर गडावर बरसणारं पावसाचं पाणी या पायऱ्यांच्या वाटेनं सुसाटत खाली यायचं. पाण्याच्या माऱ्यानं पायऱ्यांचे चिरे निखळले आणि पाण्याच्या प्रवाहासोबत गडगडत खाली आले. आता मला मात्र त्यातून वाट काढतच वर चढावं लागतंय.
सुधागडाच्या रस्त्यावर या मारुती मंदिरापाशी येऊन थांबलोय. पूर्वी जेव्हा गडावर लोकांचा राबता होता तेव्हा गडावर पितळेची भांडी बनवणे, त्यांची दुरुस्ती करणे, त्यांना कलही करणे अशी कामं गडावरची कासार मंडळी करायची. त्यांची इकडेच वस्ती होती, म्हणून या मारुतीला म्हणतात कासारपेठ मारुती. झाडी चांगलीच दाट होत चालली आहे. हे जंगल समशीतोष्ण प्रकारचं. या परिसरात सरासरी 120 इंच म्हणजे 300 ते 350 मिलीमीटर पाऊस पडतो. इतर झाडांबरोबरच इथं उगवणारं विशिष्ट झाड म्हणजे या जंगलाची ओळख आहे. याचं नाव संजीवनी. ही झाडं रात्रीच्या अंधारात चमकतात. किल्ल्याच्या साधारण अर्ध्या वाटेवर ही पाण्याची 2 टाकी दिसतात. यांना तानाजी टाका असं म्हणतात. शेजारीच तानाजीची छानपैकी मूर्ती कोरलेली आहे. मूर्तीच्या चेहऱ्यावरचा आवेश पाहण्यासारखा आहे. असं म्हणतात सिंहगडाच्या युद्धापूर्वी शिवाजी महाराज आणि तानाजी यांची इथं भेट झाली होती, म्हणूनच कदाचित त्याला तानाजी टाका म्हणत असावे. प्रचंड आकाराच्या शिळा ओलांडत प्रसंगी दोन्ही हातांचा आधार घेत वर चढत होतो. झाडांच्या दाटीतून मधूनच डोकावणारा किल्ल्याचा सुळका वाट संपत आल्याची ग्वाही देत होता. आणि ते खरंही होतं. थोडी चढण पार केली आणि थेट किल्ल्याच्या महादरवाजापाशी येऊन थांबलो. अतिशय खडी आणि कठीण चढण चढून मी वर आलोय. आल्या आल्या भव्य आणि बुलंद अशा तटबंदीच्या 2 भिंतीने माझं स्वागत केलंय. आज काय बघूया. हा सुधागडाचा महादरवाजा थेट रायगडावरच्या महादरवाजाची आठवण करून देणारा. रायगडाच्या महादरवाजाचा धाकटा भाऊ शोभावा असा याचा डौल आहे. वर दोन्ही कोपऱ्यात पायात हत्ती धरलेली व्याघ्रशिल्प आहेत, तर कमानीवर 2 कमलपुष्प ठेवलेली आहेत. महादरवाजातून आत गेल्यानंतर पहाऱ्याची चौकी आहे. दोन्ही बाजूला बलदंड, चिलखती बुरुज आणि तटबंदी आहे. प्रवेशद्वाराची आत वळलेली रचना ही गोमुखी प्रवेशद्वाराचा उत्कृष्ट नमुना. शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेल्या रायगड किंवा सिंधुदुर्ग किल्ल्यांच्या प्रवेशद्वारांमध्ये हे वैशिष्ट्य हमखास आढळतं. प्रचंड उंचीच्या अजस्त्र काळ्या कभिन्न तटाच्या तळाशी उभं राहिल्यावर त्यांची भव्यता आणखीनच जाणवते. तोफा आणि बंदुकींचा मारा करण्यासाठी तटाला जंगे आहेत. भिंतीतून तटावर जाण्यासाठी जिने काढलेले आहेत. दरवाजातून आत शिरल्यावर जेमतेम 17-18 पायऱ्या असतील आणि त्या अशा वर्तुळाकार आहेत की थेट दिल्लीच्या कुतुब मिनारची आठवण करून देतात आणि आपल्याला वरच्या पठारावर घेऊन जातात. पुन्हा 100-150 पायऱ्या चढून गेलो आणि मग पठारावर पोहोचलो. हा सुधागडावरचा सरकारवाडा.
पंत सचिवांनी 1705 मध्ये हा चौसोपी वाडा बांधला. अजूनही गडावर नवरात्रोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. तेव्हा हजारो भाविक येतात. त्यांना या वाड्यात प्रसाद भोजन दिलं जातं. आता वाड्याची अवस्था बिकट आहे. हा वाडा भोरचे संस्थानिक पंत सचिव यांच्या अखत्यारीत होता. संस्थाने खालसा होईपर्यंत सुधागड त्यांच्याच ताब्यात होता. हे घराणं आपल्या पराक्रमाने राजांच्या पदरी दाखल झालं. नारो मुकुंद गांडेकर हे महाराजांकडे सबनीस होते. त्यांचा मुलगा शंकराजी नारायण यांना राजांनी पंत सचिव हे मानाचं पद दिलं. त्यांनीच भोर संस्थांची मुहूर्तमेढ रोवली. पंत सचिवांच्या या वाड्याची बरीच पडझड झाली आहे, पण सध्याच्या विश्वस्त मंडळाने त्याच्या पुनर्बांधणीचं काम हाती घेतलंय. सरकार वाड्यातून बाहेर पडलो आणि समोर पसरलेल्या लांब लचक विशाल पठारानं स्वागत केलं. सुधागडावर हे जे विस्तृत पठार दिसतंय, एवढं प्रचंड पठार आसपासच्या कुठल्याही किल्ल्यावर नाही. याचं क्षेत्रफळ आहे साधारण 55 हेक्टर. इथे त्या काळी साधारण 700 गडकऱ्यांचा राबता होता. आजूबाजूला पसरलेले अनेक अवशेष या पठारावर दिसतात. कोणतंही बांधकाम शाबूत नाही, त्यामुळे या पठारावर राहण्यासाठी वाडे असावेत इतपतच अंदाज बांधता येतो. खरं तर या पठारानं शिवाजी महाराजांच्या काळात एक घमासान लढाई पाहिली आहे. 1648 साली हा किल्ला स्वराज्यात दाखल झाला तेव्हाची ही झटापट. हे चोळ दरवाजाचं प्रवेशद्वार. या 7-8 पायऱ्या उतरून गेलं की आपण आत शिरतो. आता मी जाऊन बघणार आहे पुढे काय ते. एकच माणूस जेमतेम खाली उतरू शकेल एवढीच जागा भुयारात आहे. पूर्ण तटबंदी कोरत ते कुठवर जाणार याचा अंदाजच येत नाही. चोरवाट संपली ते एका कड्याच्या टोकाशी. खाली जंगलात अंतर्धान पावणारी एक पायवाट दिसली. ती खाली धोंडसे गावात उतरते. चोरवाटेनंच परत पठारावर आलो. या टोकाशी प्रशस्त असं मंदिर आहे. ही सुधागडावरची भुराई देवी. असं म्हणतात की भृगु ऋषींनी याची स्थापना केली, म्हणून हिला भृगु आंबा किंवा भोरांबा असंही म्हणतात. भोरच्या पंत सचिवांची ही कुलस्वामिनी. 1750 मध्ये त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या प्रवेशद्वाराशी भली मोठी दगडी दीपमाळ आहे. त्यावर थोडं बहुत कोरीव कामही केलेलं दिसतं. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर मोठी पितळी घंटा टांगलेली आहे. तिच्यावर ऑइल पेंटने रंगकाम केल्यामुळे तिचा मूळ बाजच हरवून गेलाय. देवीचं वाहन असलेल्या वाघाची मूर्ती गाभाऱ्याच्या सन्मुख आहे. सभागृह प्रशस्त आहे. खास मराठेशाहीच्या काळाची आठवण करून देणाऱ्या देखण्या सुरुदार खांबांवर ते तोललेलं आहे. जुन्या लाकडी तुळयांना काचेच्या हंड्या टांगलेल्या आहेत. सभागृह ओलांडून गाभाऱ्यात गेलो. भुराई देवीची सुबक मूर्ती मन प्रसन्न करून गेली. आम्ही नमस्कार होली देवीला सांगायचं आमच्या मनोकामना इच्छा पूर्ण झाल्या पाहिजेत. जो व्यवसाय धोंशात भेटलेले खंडागळे मंदिरात पुन्हा भेटले. सुधागडाची राखण करणाऱ्या त्या दुर्गदेवतेला मनोभावे नमस्कार केला आणि बाहेर आलो. ऐश्वर्य आनंदात राहिले पाहिजे आणि असेच आमचे दर्शनाचे योग आले पाहिजेत आणि तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहिली पाहिजे. सह्याद्रीच्या अनेक रांगांमध्ये आपल्याला इको पॉइंट दिसतात. 2 सरळ सोट कडे असलेले डोंगर एकमेकांसमोर ठाकले की तुमचा आवाज समोरच्या कड्याला आपटून परत येतो.
आणि मग मधल्या दरीत तो घुमत राहतो. डिस्कवर महाराष्ट्र. रायगडावर जसं टकमक टोक आहे तसं इथंही आहे. गुन्हेगारांना देहांत शासन देण्यासाठी इथून त्यांचा कडेलोट केला जाईल. खालची भीषण दरी डोकावून पाहताना डोळेच फिरतात. गड बघताना संध्याकाळ कधी झाली कळलंच नाही. दूरवर तेलबैल्याची कातळ भिंत खुणावत होती. तिला माथ्यावर खिंडीसारखी खाच आहे. कधीतरी तिथवर जायचे मनसुबे रचत परतीची वाट धरली. रायगडाच्या बरोबरीने कधी काळी राजाने राजधानी म्हणून विचार केला तो सुधागड आपला उज्ज्वल इतिहास जागवत निरोप देत होता. रंग भरल्या पश्चिमेला साक्ष ठेवून परत येण्याचं मनोमन आश्वासन देत सुधागडाहून परत फिरलो. अष्टविनायकांची स्थानं ही महाराष्ट्राची खास ओळख. रायगड जिल्ह्यात यातली 2 ठिकाणं आहेत. एक महडचा वरद विनायक आणि दुसरा पालीचा श्री बल्लाळेश्वर. आज मला पालीच्या श्री बल्लाळेश्वराचं दर्शन घ्यायचंय. पुणे मुंबई महामार्गावरच्या खोपोलीवरून 35 किलोमीटर पाली आहे. तिथून अर्ध्या तासात आपण इथं पोहोचलो. पण दोन्ही बाजूना प्रसाद आणि पूजेच्या सामानाची भरपूर दुकानं आहेत. त्यातल्या पेढ्यांच्या दुकानाने लक्ष वेधून घेतलं म्हणून एका दुकानात शिरून जरा विचारपूस केली. खरं तर हा भाग काही दुधासाठी प्रसिद्ध नाहीये. या पेढ्यांसाठी खवा येतो थेट उस्मानाबाद जिल्ह्यातून. पाथरूडचा खवा यासाठी प्रसिद्ध. पण हे पेढे जे तुम्ही करता याच्यात कंदी पेढे म्हणून दिले. कंदी पेढे म्हणजे प्रसिद्ध सातारचा. हे जे तुम्ही पेढे बनवता तुमची फॅक्टरी इकडेच आहे ना? आम्ही जाऊन बघू शकतो का? इथे तुम्हाला पेढ्याचे 3 प्रकार मिळतात. पहिला मलई कुंदा, दुसरा कंदी पेढा, तिसरा मावा पेढा. मंदिरासमोरच्या दुकानात पोह्यांचे पापड, आमसुलं, कोकम सरबत, अंबावडी, मिरगुंड असे खास कोकणी पदार्थही विकले जातात. यातले बरेच पदार्थ इथल्या महिला गृहोद्योग चालवून बनवतात. आम्ही मिरगुंड कशी बनवतात हे पाहिलं. तिथल्या मावशीने दिलेल्या माहितीनुसार ते पोह्यांच्या पिठापासून बनवतात. हिंग, तिखट आणि पापडखार घालून त्याचा गोळा होईपर्यंत पीठ उखळात कुटायचं. त्याचे छोटे गोळे बनवून पोळी लाटायची. कातण वापरून चौकोनी कापायचे. उन्हात वाळवून नंतर तळायचे. ती चव काय अप्रतिम असते हे मी तुम्हाला सांगायला नको. दुकानांच्या रांगेतून वाट काढत धुंडी विनायकाच्या मंदिराशी पोहोचलो. मुख्य गणेशाचं दर्शन घेण्यापूर्वी धुंडी विनायकाचं दर्शन घेण्याची प्रथा आहे. धुंडी विनायकाचं दर्शन घेऊन मुख्य मंदिराकडे पोहोचलो. मंदिराचा आवार प्रशस्त आहे. बांधकाम दगडी चिऱ्यांमध्ये केलेलं असून त्यावर पेशवाई स्थापत्याचा प्रभाव दिसतो. मोरोबा दादा फडणीस आणि बाबूराव बाबा फडणीस यांनी हे मंदिर उभारलं. ही प्रचंड घंटा चिमाजी अप्पांनी वसईच्या किल्ल्यावर विजय मिळवल्यावर तिथून आणली असं म्हणतात. वसईच्या ऐतिहासिक विजयानंतर तिथून आणलेल्या प्रचंड घंटा चिमाजी अप्पांनी ठिकठिकाणच्या तीर्थक्षेत्रांना अर्पण केल्या. सभागृहात गाभाऱ्याच्या सन्मुख बसलेला चांदीचा मूषक आहे. त्या गणेश वाहनाचं दर्शन घेऊन आत गेलो. चांदीच्या अतिशय रेखीव प्रभावळीत गणेश मूर्ती विराजमान झालेली आहे. अष्टविनायकांपैकी ही एकमेव मूर्ती पूर्ण रूपात नसून अर्धरूपात आहे. डोक्यावरच्या मुकुटात रत्न जडवलेली आहेत. बल्लाळेश्वराच्या चरणी मस्तक टेकवलं, आशीर्वाद घेतला आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत पुढच्या प्रवासाला निघालो. बजाज डिस्कवर महाराष्ट्र.